विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करण्यात मदत व्हावी, सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य वाढीस लागावे, तसेच विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आणि दृष्टिकोन शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने C2 अर्थात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात 14 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संध्याकाळी 5च्या पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक 11,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक 5,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ रुपये 3,000 रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ 3,000 रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह असे बक्षिसे देण्यात असल्याची माहिती अनिल वासम आणि प्राध्यापक इलियास सिद्दीकी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या वक्तृत्व स्पर्धेचे प्रामुख्याने आपण 7-8 विषय काढलेले आहेत। ते विषय असे आहेत: मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था, शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी, स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रसार माध्यमांचे राजकारण, लोकशाही पुढील आव्हान, आरक्षणाचा सामाजिक आक्रोश, धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का, असे एकूण 8 विषय आहेत। आणि यासाठी आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस ठेवलेलं आहे 11,000 रुपये रोख आणि आकर्षक स्मृतिचिन्ह। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 7,000 रुपये रोख आणि आकर्षक स्मृतिचिन्ह। तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 5,000 रुपये रोख आणि आकर्षक स्मृतिचिन्ह। त्याचबरोबर 2 उत्तेजनार्थ आपण बक्षीस ठेवलेले आहेत। पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस 3,000, दुसरं 3,000 आणि या दोन्ही विजेत्यांना आपण स्मृतिचिन्ह देतो आकर्षक। अशा पद्धतीचं आपलं एक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची शेवटची अंतिम तारीख आहे 8 ऑगस्ट 2024। 8 तारखेपर्यंत आमच्या कार्यालयापर्यंत प्रवेशिका आणून द्यायला पाहिजे अशी त्याच्यामध्ये अट आहे आणि पूर्ण अटी याच्यामध्ये आपण या प्रेस नोटमध्ये दिलेले आहेत। या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट अनिल वासम, प्राध्यापक इलियास सिद्दीकी, प्राध्यापक सिद्धाराम उमरणे, दत्ता चव्हाण, अखिल शेख, मल्लेशम कारंपुरी, आसिफ पठाण आदींची उपस्थिती होती।